कशा आहात तुम्ही विद्यार्थी मित्रांनो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेटच्या संदर्भात पार्ट 2 कडे जात आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 याबद्दल जे आहे आपण एक सविस्तर जे आहे माहिती घेणार आहोत। यापूर्वी पार्ट 1 हा आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्यामुळे प्लेलिस्टमध्ये जा आणि लेटच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला 1 नंबरचा जो आहे म्हणजे पार्ट 1 तो व्हिडिओ पहा, त्यानंतर हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला लेटच्या संदर्भात प्रचंड वाक्य बनवता येतील आणि तुमची स्पोकन ही चांगली बनेल। अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्पोकनचा पार्ट 2 पण पार्ट 2 मध्ये नवीन काय त्याबद्दल पण बोलतो। यापूर्वी आपण पाहिलं होतं की पार्ट 1 मध्ये लेटच्या फक्त 3 शब्दाची वाक्य म्हणजे लेट, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केस आणि त्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, त्यालाच आपण बेस फॉर्म म्हणतो। आता या व्हिडिओमध्ये आपण लेटच्या संदर्भात थोडं त्याच वाक्याला आपण थोडे एक्सटेंड करणार विद्यार्थी मित्रांनो, थोडे एक्सटेंड करणार, जेणेकरून तुम्हाला आणखी सोप्या पद्धतीने या स्पोकन सोबत कनेक्ट होता आलं पाहिजे, शिकता आलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि त्याला तुम्ही तुमच्या रोजच्या डेली स्पोकनमध्ये त्याचा उपयोग जे आहे तुम्ही करू शकला पाहिजे, अशा पद्धतीने आपण शिकणार आहोत। मग आता यामध्ये तुम्हाला किमान 4 शब्दांची वाक्य सांगणार आहे, 4 शब्द। मग आता तुम्ही म्हणाल पहिल्यांदा 3 शब्द म्हणजे एकदम बेसिक शिकवलं होतं मी पहिल्या व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं ॲडव्हान्सकडे जाऊयात, त्यानंतर आणखी ॲडव्हान्स, त्यानंतर आणखी ॲडव्हान्स, असं करून लेटच्या संदर्भात संपूर्ण संकल्पना छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला ज्या वेळेस वेळ भेटेल, ज्या वेळेस तुम्ही कुठून पण तुम्ही थोडं थकला असताल, तुम्हाला थोडंसं जरा स्पोकनच्या संदर्भात थोडं तुमचं नॉलेज वाढवायचं असेल, रोज रोज तुमच्या डेली जे आहे तुमच्या वेळेमधून वेळ काढून तुम्ही स्पोकन शिकत असताल, तर तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही ही छोटे छोटे व्हिडिओ जे आहेत आपल्या या चॅनलवरचे ते तुम्ही अभ्यासू शकला पाहिजे, तर त्या संदर्भात तुम्ही एक चांगली प्रॅक्टिस करू शकता। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 शब्द बघणार होतो। यापूर्वी आपण पाहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो लेट, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केस, त्यानंतर V1, अशा प्रकारे आपण सूत्रानुसार 1 2 3 म्हणजे लेट मी राईट म्हणजे लेट मी राईट हे 3 शब्दांचं वाक्य होतं, परंतु या व्हिडिओमध्ये 4 शब्दांचे वाक्य भेटणार आहेत। त्यामुळे आता बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। पहिल्यांदा सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, यापूर्वी जसं मी तुम्हाला सांगितलंच होतं की बेसिकपासून आपण सांगत असतो, एखादी क्रिया करू देणे किंवा एखादी क्रिया करणे, एखादी क्रिया करू देणे किंवा एखादी क्रिया देणे किंवा द्या या अर्थाने जर तुम्हाला या लेटचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता। जसं की बघा एक सूत्र आपण पहिल्यांदा घेऊयात आणि त्यानंतर इथे लगेच एक उदाहरण देतो मी तुम्हाला, म्हणजे समजायला तुम्हाला आणखी सोपं जाईल। या लेटच्या संदर्भात पहिल्यांदा लेट येणार आहे, लेटच्या अगोदर सब्जेक्ट नाही घ्यायचा, हे तुम्ही लक्षात ठेवा। पहिल्यांदा लेट, त्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्ह केस, कधीही तर सब्जेक्टिव्ह केस घ्यायची नाही, म्हणजे आय नाही घ्यायचं, मी घ्यायचं आहे, वी नाही घ्यायचं, अस घ्यायचं आहे, सी नाही घ्यायचं, हर घ्यायचं आहे, ही नाही घ्यायचं, हिम घ्यायचं आहे, त्याचप्रमाणे दे नाही घ्यायचं, देम घ्यायचं आहे। अशाच प्रकारे तुम्हाला समजलं असेल ऑब्जेक्टिव्ह केस। ऑब्जेक्टिव्ह केसच्या नंतर परत इथे पण याही स्ट्रक्चरमध्ये 4 शब्द म्हणजे तिसरा शब्द जो येईल तो म्हणजे V1 असेल तुमचा, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप। इथपर्यंत वाक्याचे स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं होतं बघा, एवढं ऑलरेडी शिकवलं होतं। आता या व्हिडिओमध्ये मी थोडंसं जरा अदर वर्ड्स म्हणजे उरलेलं वाक्य दुसऱ्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये, अगदी सोप्या भाषेमध्ये उरलेलं वाक्य, तर उरलेलं वाक्य पुढचं कसं बनवायचं म्हणजे थोडंसं वाक्य कसं मोठं वाढवायचं। आणि तुम्हाला माहिती आहे का कितीही मोठं वाक्य आलं तर आता इथून पुढे तुम्ही त्या वाक्याला इझिली कन्वर्ट करता जर ते वाक्य लेटच्या संदर्भात असेल तर। परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, वाक्याच्या शेवटी करू देणे किंवा करू द्या किंवा फक्त द्या किंवा द्यावे या प्रकारे जर शब्द दिसले विद्यार्थी मित्रांनो मराठी वाक्याच्या शेवटी, तर समजून घ्यायचं ते वाक्य लेटचं असतं। विद्यार्थी मित्रांनो ते वाक्य लेटचं असतं किंवा लेटचा उपयोग करून तुम्ही तशा प्रकारचे कितीही वाक्य तयार करू शकता। मग आता तुम्ही रेडी आहेत का? चला मग आता आपण सुरुवात करूयात आपल्या या आजच्या व्हिडिओला। यावर आपण काही महत्त्वाचे जे काही आहेत तर ते उदाहरण आता मी तुम्हाला द्यायला लागतो बघा। पहिलं वाक्य, मला लिहू द्या, मला लिहू द्या, मला लिहू द्या। परंतु हे वाक्य फक्त 3 शब्दांचं आहे विद्यार्थी मित्रांनो। वाक्य कसं बोलेल? लेट मी राईट, अशा प्रकारे।
पण या व्हिडिओमध्ये तर मी म्हणलो आहे तुम्हाला 4 शब्दांचं किंवा 4 पेक्षा कितीही मोठं वाक्य बनवा, काही फरक पडणार नाही. आता तुम्ही किती पण मोठं वाक्य बनवणार, एकदा तुम्हाला 4 शब्दांचं वाक्य शिकला तर कितीही मोठं लेटचं वाक्य तुम्ही बनवाल. जसं की बघा, मला लिहू द्या, परंतु हे 3 वाक्य आहे. मला पत्र लिहू द्या, मला पुस्तक लिहू द्या, मला नॉव्हेल लिहू द्या, असं काय पण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जितकं पाहिजे तेवढं, मला कविता लिहू द्या, काय जितकं तुम्हाला काय वाक्य फिरवायचं आहे, जेवढं तुम्हाला वाक्य वाढवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता. जसं की बघा, मला पत्र लिहू द्या किंवा लिहू द्यावे, म्हणजे एखादी गोष्ट किंवा क्रिया करू द्यावी या अर्थाने आपण वाक्यामध्ये लेट वापरतो. आता या वाक्यामध्ये एक्स्ट्रा शब्द काय आहे चौथा, तर पत्र लिहू द्या. फक्त लिहू द्या नाही तर बघा, द्यावे किंवा द्या किंवा एखादी क्रिया करू देणे यासाठी आपण लेटनं वाक्याची सुरुवात करतो. लेट मी का आलं विद्यार्थी मित्रांनो, मला, यासाठी आपण मी घेतलेला आहे ऑब्जेक्टिव्ह केस. त्यानंतर लेट मी राईट, जसं तसं वरच्याप्रमाणे आपण वाक्य घेतलेलं आहे. आणि या प्रकारचं स्ट्रक्चर 3 शब्दांचं वाक्य कसं बनत आहे हे सोपं स्ट्रक्चर मी त्यामुळेच तर पहिला पार्ट 1 बनवला होता. त्यामुळे पार्ट 1 अवश्य पहा. लेट मी राईट म्हणजे मला लिहू द्या, पण काय, पत्र, मग लिहायचं आहे पुढे अ लेटर. काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, अ लेटर. बघा किती सोप्या पद्धतीने वाक्य बनलं आहे. मला पत्र लिहू द्या, वाक्याच्या शेवटी आपण काय केलं आहे लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द एक्स्ट्रा टाकला आहे. लेटर हा शब्द आपण एक्स्ट्रा टाकलेला आहे. किती, लेटर हा शब्द, हा चौथा शब्द आपण एक्स्ट्रा टाकलेला आहे. बघा 1 2 3 आणि 4. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कितीही वाक्य पुढे आणखी वाढवू शकता, काही फरक पडणार नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने व्यक्त व्हायचे त्या पद्धतीने तुम्ही होऊ शकता. पहिलं वाक्य किमान समजलं का तुम्हाला, लेट मी राईट अ लेटर या वाक्याचा पुढचा जो भाग आहे हा अ लेटर हा आहे विद्यार्थी मित्रांनो अदर वर्ड्स म्हणजे उरलेलं वाक्य. पुढे जितकं असेल तेवढं तुम्ही वाक्य बनवू शकता. जसं की बघा, आता हे मी लेट मी राईट केलेलं आहे, याच प्रकारे लेट मी राईट अ बुक असं म्हणू शकतो मी. लेट मी राईट अ बुक, मला पुस्तक लिहू द्या, मला पुस्तक वाचू द्या, लेट मी रीड अ बुक. किती पण वाक्य बनवू शकता, काही फरक पडणार नाही. पुढे आणखी वाक्य घेऊयात आपण, काळजी करू नका. पुढे आणखी वाक्य, तिला पार्टीला म्हणजे पार्टी करायला, पार्टीला जाऊ द्या किंवा मला पार्टीला जाऊ द्या किंवा त्याला पार्टीला जाऊ द्या किंवा त्यांना पार्टीला जाऊ द्या, काही फरक पडणार नाही. बघा एकदा हे वाक्य आपण ट्रान्सलेट करूयात. पार्टी माहिती आहे तुम्हाला, पार्टीला गेलता कधी, बघा तिला साठी आपण घेणार सी आणि इथेच आपलं वाक्य चुकणार का, कारण की वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे त्यानुसार आपण हे घ्यायचं आहे. द्या, करू देणे किंवा करू द्या या प्रकारचे किंवा द्या किंवा देणे या प्रकारचे शब्द जर तुम्हाला वाक्य शेवटी दिसले तर वाक्य हे तुमचं 99% नाही विद्यार्थी मित्रांनो, तर मॅक्झिमम चान्सेस आहे वाक्याचं की ते लेटचं वाक्य असेल. आणि लेटच्या वाक्य हे लेटने सुरुवात होणारे कुठल्याही सब्जेक्टने किंवा ऑब्जेक्टिव्ह केसनं होणार नाही. मग बघा काय वाक्य होईल, लेट. आता बघा त्यानंतर काय, तिला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केसच्या नंतर जे काही प्रोनाउन असेल तुमचं तर ते घ्यायचं आहे, लेट हर. त्यानंतर बघा जाऊ दे किंवा जाऊ देणे यासाठी घेतो आपण गो. हे झालं 3 शब्दांचं वाक्य. परंतु आता रिमेनिंग वाक्य काय, पार्टीला जाऊ द्या. काय विद्यार्थी मित्रांनो, पार्टीला जाऊ द्या. मग आता पार्टीला जाऊ द्या, आता इथपर्यंत आपल्याला कळालं लेट हर गो. पुढे काय येईल, टू द पार्टी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, हा आला चौथा शब्द टू द पार्टी. हे अदर वर्ड्स म्हणजे वाक्य, आता मी सांगितलं तुम्हाला कितीही वाक्य वाढवा काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे सांगतोय एकदा छोटीशी संकल्पना जर लक्षात आली तर कितीही वाक्य पुढे जाऊ द्या, कुणालाही अडचण वाटणार नाही. पण जर बेसिकच समजलं नाही तर मग काहीही अर्थ होणार नाही, हेही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हे समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, तिला पार्टीला जाऊ द्या, लेट हर गो टू द पार्टी, अशा प्रकारे वाक्य होईल. समजलं का. वाक्य तुम्ही शक्यतो वाक्य जे आहे जर तुम्हाला परत एकतर व्हिडिओ परत पाहा, नाहीतर वाक्य तुमच्या नोटबुकवर लिहून घे जा, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करता येईल. हे पण वाक्य तुम्ही लिहून घेऊ शकता, हेही वाक्य तुम्ही लिहून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. हे समजलं वाक्य. दुसरं वाक्य हे मी ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. हे दुसरं वाक्य घ्या,
त्याला काम पूर्ण करू द्या किंवा करू द्यावे. तुम्हाला ज्या पद्धतीने व्यक्त व्हायचं विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट करू द्यावी, करू द्यावी किंवा करू देणे किंवा द्या या अर्थाने जर असेल तर तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट तिथे लेटचं वाक्य घ्यायचं आहे. मग कसं वाक्य बनेल? अगदी सोपं आहे. 4 अक्षरी वाक्य बनवायला विद्यार्थी मित्रांनो आपण अगदी सोप्या पद्धतीने लेटचं वाक्य आहे. अच्छा, लेटचं वाक्य आहे सर, कसं समजलं तुम्हाला? पटकन सांगा. वाक्याच्या शेवटी करू द्या किंवा द्या हा शब्द असेल तर लेटचं वाक्य आहे, चिपकून द्यायचं आहे, काळजी करायची गरज नाही. तुम्ही जसं जसं विद्यार्थी मित्रांनो पुढे पुढे जाल ना तर छोट्या छोट्या वाक्यामधले बारकावे तुम्ही ओळखायला लागाल आणि याच्यातनंच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, याच्यातनंच तुम्ही वाक्य बनवाल आणि याच्यातनंच तुम्ही बोलायचं पण शिकाल. लक्षात आलं? बघा, लेट त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केस. त्यालासाठी काय घेणार विद्यार्थी मित्रांनो? आपण हिम घेणार, ही घ्यायचं नाही. लेटच्या सोबत हमेशा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला नॉमिनेटिव्ह केस येणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हमेशा जे आहे ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच जे आहे इथे तुम्हाला हिम, हर अशा प्रकारे जे ऑब्जेक्टिव्ह केस आहेत ते घ्यायचे आहेत. लेट हिम. आता काय की लेट हिम पूर्ण करू द्या म्हणजे काय? लेट हिम फिनिश. पण आता लेट हिम फिनिशला पण नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण लेटच्या वाक्यामध्ये V1 घ्यायलो आहेत ऑब्जेक्टिव्ह केसच्या नंतर. बघा, त्याला ती फिनिश करू द्या म्हणजे पूर्ण करू द्या, पण काय? वाक्य अधुरं आहे आणि पूर्ण वाक्य करण्यासाठी वाक्याची शेपूट काय आहे हे म्हणजेच अदर वर्ड्स काय वाक्यामध्ये हे समजून घेणं आपण गरजेचं आहे. काय आहेत की त्याचे काम पूर्ण करू द्या म्हणजे लेट हिम फिनिश हिज वर्क. मला म्हणजे बघा, त्याला त्याचे असं पण वाक्य होऊ शकतं. बघा, त्याला त्याचे किंवा हिच काढल्याच्या नंतर डायरेक्ट वाक्य होईल. बघा, जर हे त्याचे काढलं तर त्याला काम पूर्ण करू द्या, लेट हिम फिनिश वर्क. त्याला त्याचे काम पूर्ण करू द्या, लेट हिम फिनिश हिज वर्क. अशा प्रकारे हा चौथा शब्द म्हणजेच ऑदर वर्ड विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. ऑदर वर्ड म्हणजे उरलेलं वाक्य जे आहे तुम्ही अशा प्रकारे ही जी शेपूट जे सांगालो मी तुम्हाला, कितीही वाक्य स्ट्रेच करा, काही फरक पडणार नाही. कितीही वाक्य बनवाल तुम्ही, कितीही वाक्य तुम्ही आरामशीर बनवू शकता. बघा, लक्षात ठेवा, कितीही वाक्य तुम्ही आरामशीर बनवू शकता. काही काही लोकांना एवढं सोपं वाक्य चालेल येईल का? बघा बरं, मी जर असं म्हणालो त्यांना खेळू द्या, त्यांना खेळू द्या किंवा द्यावे, काय फरक पडत नाही विद्यार्थी मित्रांनो. लेट देम प्ले. परंतु त्यांना क्रिकेट खेळू द्या असं म्हणायचं असेल तर मग, कारण की आपल्याला वाक्य वाढवायचं असेल तर त्यासाठीच तर हे सेशन आहे ना विद्यार्थी मित्रांनो. त्यांना क्रिकेट खेळू द्या किंवा द्यावे. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये तुम्हाला 4 अक्षरी हे वाक्य आहे म्हणजे 4 शब्दांचं वाक्य आहे हे. म्हणजे थोडं आपण एक्स्ट्रा टाकलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे त्यांना खेळू द्या, पण काय खेळू द्या तर क्रिकेट हा शब्द आपण एक्स्ट्रा टाकलेला आहे. तर मी सांगितलं आहे तुम्हाला त्यांना क्रिकेट खेळू द्या त्या ग्राउंडवर, त्यांना क्रिकेट खेळू द्या इथे, त्यांना क्रिकेट खेळू द्या तिथे. आता पुढे वाक्य किती पण बनवू शकता तुम्ही, हालाकी त्या संदर्भात पण मी हळूहळू तुमच्या डोक्यामध्ये ते गोष्टी उतरवत जाणार आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे माझी शिकवण्याची स्टाईल थोडी वेगळी आहे. सोप्या पद्धतीपासून आपण अवघडातले अवघड कसे वाक्य बनवता येतील आणि अगदी इझी त्या पद्धतीने शिकवण्याची आपली स्टाईल आहे. म्हणजे विद्यार्थ्याला कधी असा फील नाही झाला पाहिजे की अच्छा मला हे समजलं नाही सर, थोडं माझ्या डोक्यावरून गेलं, असं झालंच नाही पाहिजे. बघा कसं करणार वाक्य, कारण द्यावे किंवा द्या असं असेल तर लेटचं वाक्य असतं. लेट त्यांनासाठी काय घेणार? दे ऐवजी दे नाही घ्यायचं तर देम घ्यायचं, ऑब्जेक्टिव्ह केस. लेट देम. आता काय? खेळणे यासाठी आपण प्ले घेतो म्हणजे त्यांना खेळू द्या, पण काय? क्रिकेट. तर डायरेक्ट क्रिकेट घ्यायचं आहे. क्रिकेट हा गेम आहे आणि गेमच्या अगोदर कुठल्याही प्रकारचा आर्टिकल आपण घेत नाही. हालाकी आर्टिकलच्या लेक्चरमध्ये आर्टिकलच्या सेशनमध्ये तुम्हाला मी त्या संदर्भात डिटेलमध्ये बोलणार आहे. या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा, हा 4थ्या नंबरचा शब्द आहे. बघा 1, 2 आणि 3 हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो याला म्हणायचं ऑदर वर्ड म्हणजे उरलेलं वाक्य. ऑदर वर्ड्स म्हणजे उरलेले वाक्यातले जे काही शब्द आहेत हे क्रिकेट आहे या वाक्यामधले. लेट देम प्ले क्रिकेट, लेट देम प्ले फुटबॉल, लेट देम प्ले काय पण तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीने कोणता एखादा तुमचा स्पोर्ट तुमच्या लक्षामध्ये तुम्हाला आवडीचा असेल तो तुम्ही भरू शकता. लेट देम गो, त्यांना जाऊ द्या. लेट देम गो टू द पार्टी, त्यांना पार्टीला जाऊ द्या. लेट देम कम, त्यांना येऊ द्या. लेट देम कम हिअर
अशा प्रकारे तुम्हाला कितीही वाक्य जे बनवायचे असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते वाक्य बनवू शकता, परंतु एक एक मुद्दा एक एक शब्द आपण इन्सर्ट करीत चाललो आहोत अशा प्रकारे हे आपण याच्यातनं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवायचं आहे। हे समजलं मग तुम्हाला? एक गोष्ट तुम्हाला मी परत सांगतोय, आवर्जून सांगतोय की या आपल्या या छोट्याशा पार्ट 2 मध्ये आपण एक गोष्ट महत्त्वाची शिकली आहे की वाक्य कितीही मोठं लागलं म्हणजे त्या वाक्यामध्ये अदर वर्ड्स कितीही टाकले, मात्र आपल्याला एकदा जर का वाक्याचं स्ट्रक्चर कळालं तर कितीही मोठं वाक्य येऊ द्या आपण आरामशीर त्याला तुकड्या तुकड्यामध्ये त्याला म्हणजे त्याला आपण म्हणूया ब्रेकडाऊन करून ते वाक्य बनवू शकतो। त्या पद्धतीचे वाक्य आपण आरामशीर एक स्पोकनमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि तसे छोटे छोटे वाक्यामधून तर आपण शिकणार आहोत, अदरवाईज पॉसिबल नाही आहे। पॉसिबल नाही म्हणजे कसं की आपण व्यवस्थितरित्या जितकं समजून घेणार तितक्या उत्तम पद्धतीने तेवढ्या आत्मविश्वासाने आपण जास्तीत जास्त सराव करू। तुम्ही स्वतः सराव करसाल, तुम्ही स्वतःही सराव करायला लागसान आणि त्याच्यातून खूप काही गोष्टी शिकतान पण आणि त्याच्यातूनच तुमचा आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्याच्यातूनच फायनली तुम्ही बोलायला लागतान। असं नाही होणार 21 दिवसामध्ये मस्त पोपटासारखे बोलायला लागले, असं नाही होणार 10 दिवसामध्ये बोलायला लागले। अशा प्रकारचे आपल्या अकॅडमीवर किंवा आपल्या या चॅनलवर कुठल्याही प्रकारचे असं जे आहे वरवरचे जे आहे अजिबात बंगाली बाबासारखे तुम्हाला आश्वासन देणार नाही, हे लक्षात ठेवा। बघा या छोट्याशा सेशनमध्ये आपण समजून घेतलेलं आहे की लेट त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केस त्यानंतर V1 आणि अदर वर्ड्स कसा इन्सर्ट करायचा आहे या संदर्भात तुम्हाला खूप सारे वाक्य दिलेले आहेत। म्हणजे तिला पत्र लिहू द्या, यामध्ये पत्र हा शब्द मी एक्स्ट्रा टाकलेला आहे। अ लेटर, तिला बुक लिहू द्या, लेट हर राईट अ बुक, कितीही वाक्य बनवू शकता, नॉवेल लिहू द्या, काय काय तुम्हाला जे जे योग्य वाटेल। बघा आता याच्यामध्ये मला पत्र लिहू द्या असं वाक्य आहे, लेट मी राईट अ लेटर। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इतर पण काही बरेचसे काही वाक्य घेतलेले आहेत, तिला पार्टीला जाऊ द्या, लेट हर गो टू द पार्टी। अशा प्रकारे तुम्ही कितीही वाक्य बनवू शकता, कितीही वाक्य तयार करू शकता। जर तुम्हाला या सेशनबद्दल कोणत्याही प्रकारचा 0.0% जरी डाऊट असेल तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की त्या कमेंट्सला उत्तर देईन। मात्र जाता जाता एक सांगतो आहे, जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पण 4 शब्दांचं लेटचा उपयोग करून तयार केलेलं एक वाक्य नक्की टाका, तुम्हाला मी ते तपासून पण देईल। आणि महत्त्वाचे म्हणजे या चॅनलला जर का पहिल्यांदा आला असताना तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि 5 लोकांना मिनिमम 5 लोकांना तरी हे चॅनल आपण शेअर करायचं आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत हे चॅनल गेले पाहिजे, कारण की एकदम क्वालिटी कंटेंट आणि एकदम क्वालिटी टीचिंगच्या सोबत तुम्हाला या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट जे आहे बऱ्यापैकी कंटेंट, मी तर म्हणतो जेवढं तुम्हाला गरजेचं आहे त्यापेक्षा अधिक कंटेंट या चॅनलवर उपलब्ध आहे। त्यामुळे काही कोणी काळजी करायची गरज नाही, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे। तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।